समस्या अडचणींनी ग्रासलाय. स्वामी म्हणतात आजची रात्र चिंतेची शेवटची रात्र. जीवनात राहणार नाही दुःख, अशक्यही शक्य करतील रे स्वामी. अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे. स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल. तर स्वामी समर्थांचे हे विचार जर तुम्ही ऐकले तर तुमचे जीवन बदलून जाईल. सध्या देव तुला सांगत आहे, माझ्या प्रिय बाळा, मी दुसऱ्यांसारखा दुःख देणारा देव नाही. तू जे शोधत आहेस, तू जे मागत आहेस, ते तुला या रात्रीत मिळेल. देव तुझी प्रार्थना ऐकत नाही असे समजू नकोस. शत्रू तुला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण देव त्यांचे रूपांतर तुझ्या भल्यासाठी करत आहे. चिंता सोड आणि हे ऐक. मनातील इच्छा पूर्ण होईल. तुझ्या सर्व वेदना आणि तुझे भूतकाळातील दुःख दूर करायला देव तुझ्या समोर आला आहे. तुझे आयुष्य बदलायला 3 मिनिटेही पुरेसे आहेत. बघत राहा, देवाची सर्व वचने खरी होतीस. तू कितीही चुका केल्यास तरीही देव दयेने भरलेला आहे. आता नुकसानाचा सामना करावा लागत आहे, पण बाळा चिंता करू नकोस. तुझ्यासाठी असलेले चमत्कार मार्गावर आहेत. देव म्हणतो, जी चिंता तुला आत्ता त्रास देत आहे त्या चिंतेची आजची शेवटची रात्र ठरेल. तुझ्यावरील देवाचे प्रेम शुद्ध आहे. देव तुमच्या सर्व जखमा दुरुस्त करेल आणि प्रत्येक धक्क्याचे रूपांतर उल्लेखनीय पुनरागमनात करेल. आगामी शनिवार आणि रविवार दरम्यान तुमचे जीवन कायमचे बदलेल. देवाची अद्भुत शक्ती तुमच्या आरोग्याला स्पर्श करेल आणि पुढची 3 मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहेत. माझ्या प्रिय मुला, देव तुझ्यासाठी गोष्टी फिरवत आहे. तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरपूर आशीर्वाद देईल. तुमच्या सर्व वेदनांवर उपचार करेल. जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल. तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून, तर खरा त्रास तू आता देत आहेस, काहीच न सांगून. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल, त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.